मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आता चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, कमेंट्स करायचे. पहिला प्रश्न कोणाचा आला आहे पाहू. यशवंत मोरे मलकापूर. नमस्कार सर, मी आपले सर्व व्हिडिओ पाहतो, खूप छान मार्गदर्शन मिळते, खूप उपयोगी माहिती मिळते, त्याबद्दल धन्यवाद. माझा प्रश्न असा आहे की लक्ष कामात अजिबात लागत नाही, नोकरी पण टिकत नाही, यावरती उपाय काय? तर तुम्हाला मी पहिली गोष्ट सांगतो की मारुती रायाची उपासना करा, हनुमंताची उपासना करा. टायगर आय नावाचं स्पेशल हे बघा माळ आहे. टायगर आय जो स्टोन आहे ना, ही माळ कॉन्फिडन्स वाढवते, धन आकर्षणासाठी सुद्धा मदत करते आणि तुमचा आत्ता जो विषय आहे तो थोडासा सॉल्व्ह व्हायला सुरुवात होऊन जाईल. घरामध्ये अडगळ भंगार नको त्या गोष्टी काही असतील तर ते काढून टाका आणि घरामध्ये थोडासा भीमसेनी कापूरसुद्धा तुम्हाला जाळायचा आहे, बरोबर. यानंतर पुढचा प्रश्न असा आहे. दीपेश गावंड. नमस्कार सर, माझं खूप चलबिचल मन होतं, नको नव्हते विचारतात, यासाठी उपाय सांगावा. रत्न अंगठी कोणत्या बोटात वापरावी? पहिल्यांदा सुलेमानी हकीकचा छानपैकी पेंडंट आलेला आहे. हे पेंडंट आपण वापरावे गळ्यामध्ये. ह्यानी स्टेबिलिटी बरीचशी वाढते. निगेटिव्ह नकारात्मक जर काही आपल्याला असा फील होत असेल तर तो कमी होतो. खूप छान आहे बघा. हे गळ्यामध्ये आपल्याला पेंडंट वापरायचं आहे. सुलेमानी हकीकचं हे स्टोन आहे, हा अतिशय बेस्ट आहे. आणि अजून एक तुम्हाला मी सजेस्ट करतो, जर तुम्हाला तो स्टोन गळ्यात नसेल घालायचा तर सुलेमानी हकीकची अंगठीसुद्धा आपल्याला करता येते या स्टोनद्वारे. आणि मन शांत राहण्यासाठी हा मूनस्टोन आहे, हे करा. आणि तुमच्यासाठी अजून एक आध्यात्मिक उपाय देतो की तुम्ही ओम चंद्राय नमः, ओम सोमाय नमः असा रोज 108 वेळेला जप करा. महेश पगाडे. नमस्कार सर, राहूचे शुभफळ मिळण्यासाठी आहे का काही? पहिली गोष्ट, राहू किंवा कुठलाही ग्रह शुभ अशुभ असा नसतो. त्याची जशी कालगणना, त्याची जशी कालचक्र गोचर चालतं त्या पद्धतीने तो फळ आणि बळ देतो. तर राहूसाठी सरस्वतीची उपासना करणं अतिशय महत्त्वाचं. त्यानंतरनं स्पेशल मी तुम्हाला सांगितलं सुलेमानी हकीक स्टोन हा अंगठीमध्ये करायचा. ऑफिसमधून मागवा आणि तुम्ही अंगठी करून ही घालू शकता. आणि राहूच्या याच्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट, घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू काही बिघडल्यात, बंद पडल्या, त्या काढून टाकणे. कल्पना केशटवार. नमस्कार सर, आमच्या घराचा दरवाजा नैऋत्य दिशेला, उपाय सांगा. वास्तू तथा ऑफिसमधून मॅक्स पिरामिड यंत्र घ्या आणि ते तुम्ही यूज करा तुमच्या नैऋत्य दिशेसाठी. आणि साऊथ अँड साऊथ वेस्ट स्ट्रॉंग होण्यासाठी हा जो ट्री मिळतोय तो ट्रीसुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. यानंतर पुढे आहे माधुरी टेंबे. नमस्कार सर, विद्या कवच हे किती वर्षापासून मुलांना वापरण्यात द्यावे? विद्या कवच जे आहे ते आपल्याला लहान मुलांना वापरायला देता येऊ शकतं वयवर्ष 5च्या पुढे. खरं तर जेव्हा त्यांना खरोखरी स्कोरिंगची गरज आहे, म्हणजे एज्युकेशन वाईज त्यांना गरज आहे, तेव्हाच तुम्ही ती यूज करू शकता. पण खूप छान रिझल्ट विद्या कवच रुद्राक्षाचे आहेत. ऑफिसमधनं ते नक्कीच मागवा. यानंतरचा प्रश्न आहे सुवर्णा भालेराव. नमस्कार सर, माझा मुलगा आत्ता 10वीमध्ये, त्याला कोणते ब्रेसलेट चालेल? तर हे एक ग्रीन ॲव्हेंच्युरियन ब्रेसलेट आहे, हे सुद्धा छान आहे. आणि मुलांच्या दृष्टीने, माइंड कॉन्सन्ट्रेशनच्या दृष्टीने हे सुद्धा खूप बेस्ट आहे, हे वापरता येईल. आणि गळ्यात त्यांच्या पेंडंट वापरता येईल. पेंडंट ब्लॅक टर्मोलिन नावाचं पेंडंट आहे, ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि मुलांना त्याला विद्या कवच द्या गळ्यामध्ये घालण्यासाठी. 3 रुद्राक्षांचं बेस्ट आहे विद्या रुद्राक्ष कवच, तेही वापरू शकता. शिवप्रसाद सुतार. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की रत्न कुंडलीवर एकच असते की राशीनुसार असते? 2-3 वेगवेगळे असतात, कोणते वापरावे सांगा. एक पहिली गोष्ट अशी आहे, रत्न वापरणे म्हणजे पहिली गोष्ट काय माहिती आहे की कुंडलीनुसार जायला पाहिजे. कुंडलीमध्ये जो काही दोष आहे, कुंडलीमध्ये रत्न कोणतं सजेस्ट होतं त्यानुसार जायचं असतं. त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की आपल्याला कुंडलीत आता कोणत्या ग्रहांची महादशा चालू आहे, कोणतं रत्न सुटेबल आहे की ज्याच्यामुळे आपल्याला काही वाईट परिणाम होऊ शकतात, अशा अनेक गोष्टी आहेत. आपण प्रॉपर त्या ठिकाणी कुंडलीचं मार्गदर्शन करू. सोमवार, गुरुवार आणि शनिवार माझ्याकडे कुंडली मार्गदर्शन असतं. तुम्ही नक्कीच त्याचा लाभ घ्या. ऑफिसच्या नंबरला कॉल करा, नाव नोंदणी करा. मी कुंडली बघून तुम्हाला सांगेन ग्रहांचे उपाय आणि छान छान रत्न कुठली वापरायची ते. विशाल आवळे. नमस्कार सर, 3 दिवसापूर्वी एक कावळा 2 वेळेला माझ्या डोक्यावरून पंजा मारून गेला. संकेत काही नाही, हे किरकोळ आहे, तुम्हाला काही विशेष काळजी करायची गरज नाही. पक्षी, कबूतर,
विष्ठा टाकतात, कधी स्पर्शून जातात, त्याचा काही प्रश्न नाही. अगदीच तुम्हाला वाटलं तर खडे मीठ पाण्यात टाका आणि तुम्ही अंघोळ करून घ्या. यानंतरचा प्रश्न आहे शीतल वाघ. नमस्ते सर, नैऋत्य दिशेला पाणी ठेवल्यास दोष लागतो का? 100%. पृथ्वी तत्व आहे नैऋत्य दिशेला आणि तिथं पाणी ठेवलं तर काय होणार? दोष निर्माण होणार, त्यामुळे ठेवू नका. सूर्यकांतमध्ये नमस्कार सर, मी आपले साम टी व्हीपासून सर्व एपिसोड पाहतोय. खूप खूप धन्यवाद, थँक्यू. छान मार्गदर्शन आहे. मला बिझनेस ग्रोथसाठी उपाय हवेत आपल्याकडून. सर, न्यूमरोलॉजी कन्सल्टन्सी ऑनलाईन मिळेल का? आणि बिझनेससाठी हो. तुम्हाला ज्यांना शक्य नाही आहे की पुण्यात ऑफिसला यायला, तर तुम्ही एक गोष्ट करा, ऑनलाईन मार्गदर्शन नक्की घ्या. ऑनलाईन मार्गदर्शनासाठी काय पद्धत आहे खरी, त्या ऑफिसची नंबरला कॉल करा, 9021 900 600. पण मी खरंच सांगतो, माझ्या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष समोर 1 तास बसणे आणि कुंडलीचं मार्गदर्शन घेणे ह्याची मजाच वेगळी आहे. ऑनलाईन तर होतंच, पण ऑनलाईन आम्ही कोणासाठी करतो की जे खूप लांब आहेत किंवा येणं शक्य नाही आहे, परदेशात आहे, अर्जन्सी आहे, तेवढ्याच लोकांचं. पण शक्यतो प्रयत्न करा की प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या. ऑनलाईन तर आहेच. यानंतर विवेक आटकर. नमस्कार सर, पैसा टिकावा यासाठी घरात कोणते क्रिस्टल ट्री वापरू शकतो? ब्रेसलेट. तर धन आकर्षण आणि पैशाच्या दृष्टीने हे बेस्ट ऑफ बेस्टच आहे. पण हा जो ट्री आहे ना, तो ट्री धन टिकवण्यासाठी मदत करतो. बघा, येलो जास्पर नावाचा हा स्टोन आहे, हा आपल्याला आहे. आणि तुम्हाला जर गुड लक अट्रॅक्ट करायचं असेल पैशाच्या दृष्टीने, तर तुम्हाला हे लक्ष्मी पिरामिड अतिशय फायदेशीर ठरतं. हे लक्ष्मी पिरामिड देखील तुम्ही ऑफिसमधनं मागवू शकता. करेक्ट. आता पैशाच्या दृष्टीने अजून एक पायरॅट ट्री पण खूप भारी आहे बरं का. हा माझ्या टेबलवर तुम्हाला कायम दिसेल. पायरॅट ट्री हा आहे. यानंतर अजून हा बघा, गोल्डन कॉईनचा हा कुबेर ट्री, हा सुद्धा मागू शकता. यानंतर आहे सोनाली चव्हाण. सर, माझ्या चिंता सतत वाढत असतात, रागराग चिडचिड होते, झोप लागत नाही, एन्झायटी येतं, उपाय काय? तर यासाठी तुम्ही पहिल्यांदा काय करायचं आहे की तुमच्या कुलदेवतांचा जप करा, हनुमान चालीसा वाचा, मारुतीचं स्तोत्र वाचा. आणि पहिली गोष्ट मी अशी सांगतो तुम्हाला की निगेटिव्हिटी, नकारात्मक ही तुमच्या विचारात नाही येते. थोडंसं वॉकिंग करा, जॉगिंग करा, फिरा, चांगलं अन्न खा, शनिवारी नॉनव्हेज टाळा. कुठल्याही पद्धतीने देवाला नमस्कार करणे, दिवाबत्ती करणे, तुझ्या कृपेने चांगलं होत आहे ही प्रार्थना करा. आणि दुसरी गोष्ट, हे छानपैकी ॲमॅथिसचं पेंडंट आहे, हे तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये नक्कीच धारण करा. ह्याचा फायदा भरपूर आहे. करेक्ट. यानंतर पुढचा प्रश्न आहे मनीषा बोरकर. सर, माझा घराचा दरवाजा पश्चिम दिशेला आहे, काय दोष लागू होतो का? नवीन फ्लॅट घेतला आहे मी आत्ता, दोष काही असेल तर उपाय काय करता? एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं जे घर आहे ना, त्या घरामध्ये जे दोष आहेत ते दोष काय आहेत आपण प्लॅन कन्सल्टन्सी, प्रत्यक्ष कन्सल्टन्सी करून पाहूयात. किंवा ऑफिसच्या नंबरला कॉल करा. फक्त पश्चिमेचा दरवाजा हा दोष नसतो. त्यामुळे पश्चिमेचा दक्षिणेतून आहे का, दक्षिणेचा पश्चिमेतून, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील. ऑफिसच्या नंबरला कॉल करा. यानंतर आहे राहुल सातव. नमस्कार सर, माझे घराचे बांधकाम करायचे आहे, जागेवर उत्तरेला चढ आहे, तर त्यावरती काय उपाय करता येईल? असं करू नका. माझी कन्सल्टन्सी घ्या, माझी व्हिजिट घ्या, माझं सगळं मार्गदर्शन घ्या. मग आपण पाहूयात की त्यामध्ये काय दोष आहे, काय करता येऊ शकतं, किंवा ऑल सगळ्या गोष्टी. उत्तरेला चढ आहे तर दक्षिण दिशा खाली खड्ड्यात गेली, हा दोष आहे. करेक्ट प्लॅनिंग, डिझायनिंग आपण करू, वास्तूनुसार परफेक्ट कसं करता येईल हे मी द्यायला मार्गदर्शन बसलेलं आहे. अनेक लोक विनाकारण कुठल्या तरी यूट्यूबवरनं, पुस्तकातून माहिती काढतात आणि घर बांधण्याचा प्रयत्न करतात आणि बांधून देखील प्रॉब्लेम झाले की पुन्हा आहेत मकरंद सर कन्सल्टन्सीला. असा विषय तो, असं नका करू. कॉल करा ऑफिसच्या नंबरला, आपल्याला नाव नोंदवा, प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन पुढे जाऊयात. शेवटचा प्रश्न आहे राजेंद्र कदम. नमस्कार सर, माझं पुण्यामध्ये 3 मजली घर आहे, दक्षिणेचा दरवाजा आहे, मिसेसच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू आहेत, 3 वेळा ऑपरेशन झाले, हे एकही ऑपरेशन, माझेही एक ऑपरेशन झाले, उपाय सांगा. मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना, घर म्हणजे घरातले दोष. त्यामुळे कृपया आपल्याला अजिबात रिस्क घ्यायची नाही आहे. वास्तू व्हिजिट करूयात, प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊयात. 3 मजली घर आहे आणि घरामध्ये तुमचं ऑपरेशन झालं आहे, त्यांचंही झालं आहे, म्हणजे हा मेडिकली खूप फिटनेसचा दोष आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की आपण आता काय करूयात की कन्सल्टन्सी घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जायचे नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु. शुभ आशीर्वाद.